Hello student, welcome. Today we will discuss about the reference electrode. Okay, so now today we will discuss about the reference electrode. So now हे डिटेल मध्ये पाहणार आहे आपण रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय. ओके, सो नाउ व्हॉट इज मीन बाय रेफरन्स इलेक्ट्रोड, हाऊ मेनी डिफरंट टाइप ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड, विच इज द एक्झाम्पल विच आर इन्व्हॉल्व इन अवर सिलेबस. ओके, कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल असणार आहे ते सर्वच आपण पाहणार आहे. सो नाउ हा जो काही रेफरन्स इलेक्ट्रोड पॉइंट आहे हा आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला. ओके, सो नाउ फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन फॉर रेफरन्स इलेक्ट्रोड. बघा, इलेक्ट्रोड जे काही रेफरन्स इलेक्ट्रोड असतात याची एक डेफिनेशन. आता कन्सिडर करा की बा एखादा सेल असेल तुमच्याकडे. कन्सिडर करा का हा एखादा सेल असेल. आता या सेलमध्ये दोन बीकर आहेत, जसं ए बीकर आणि बी बीकर. मग आता हे जे काही दोन बीकर आहेत हे कनेक्टेड आहे, तिथे एखादा सॉल्ट ब्रिज सुद्धा आहे आणि या सॉल्ट ब्रिजने हे दोन्ही बीकर काय आहेत, कनेक्टेड आहेत. म्हणजे हे आपला झाला XYZ सेल. मग आपल्याला काय करायचं आहे की या सेलमधलं ए जो काही आपला इलेक्ट्रोड असणार आहे, जसं ॲनोड हा एक इलेक्ट्रोड असणार आहे, एक असणार आहे कॅथोड हा एक इलेक्ट्रोड असणार आहे. तर या दोन पैकी कुठल्याही एका इलेक्ट्रोडचं जर आपल्याला पोटेन्शियल माहिती असेल तर आपण दुसऱ्या एखाद्या इक्वेशननी कुठल्या पोटेन्शियल ऑफ अ सेल, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अ सेल इक्वल्स टू द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस ई नॉट एनोड. ऍक्च्युअली नॉट म्हटलं जातं त्याला. सो ई नॉट सेल इक्वल्स टू ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एनोड. ओके, सो नाउ जर आपल्याला कुठल्याही एखाद्याचं पोटेन्शियल माहिती आहे, समजा आपल्याला कॅथोडचं माहिती आहे तर आपण एनोडचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. इफ वी नो अबाउट द पोटेन्शियल ऑफ स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एनोड, सो वी कॅन कॅल्क्युलेट द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड. ओके, सो नाउ काय असणार आहे बघा. So now what is meant by reference electrode, how many different type of reference electrode, today we will discuss about that. First of all, that is a reference electrode is defined as those electrode which are stable throughout the reaction and potential of that electrodes is known. त्याचं जे काही पोटेन्शियल आहे हे आपल्याला काय माहिती आहे, नोन आहे. ओके, जर त्याचा आपल्याला पोटेन्शियल माहिती आहे तर आपल्याला जर एनोडचं पोटेन्शियल माहिती आहे, आपल्याला जर कॅथोडचं पोटेन्शियल माहिती आहे, सो वी कॅन कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऑफ सेल as well as we can calculate the potential of maybe anode, maybe cathode, depend upon the electrode, okay, whose potential known to us. Okay, so now आता reference electrode is divided into two type. They having a two type. They having two type. First, primary electrode. Reference electrode जो आहे आपला reference electrode is divided into two type, primary and secondary. So primary reference electrode, primary reference electrode whose potential is nearly 0 volt, whose potential is nearly 0 volt. Okay, while secondary reference electrode, secondary reference electrode, primary reference electrode. So secondary reference electrode means whose potential may or may not more than झिरो. झिरो पेक्षा त्याचं पोटेन्शियल एक तर जास्त असू शकतं, एक तर कमी असू शकतं. रेफरन्स इलेक्ट्रोड याचे दोन प्रकार आहेत. रेफरन्स इलेक्ट्रोड इज डिवायडेड इनटू टू टाइप. फर्स्ट प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, सेकंड इज अ सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. primary reference electrode whose potential is exactly 0, while secondary reference electrode, the potential of that electrode, it may be more than 0,
it may be less than 0. If we know the potential of that another electrode, cathode or anode, so we can calculate the standard potential of cell. So first of all, that is primary. So now primary reference electrode. So today we will discuss about that. What is meant by primary reference electrode? Okay. So now primary reference electrode means आता primary reference electrode म्हणजे काय, ज्याचं potential is exactly zero. If we observe the electrochemical series, then we know that there is a oxidizing as well as reducing species, and at the middle there is a hydrogen. If there is a hydrogen, if we observe the standard potential of that electrode is exactly 0. So now that is hydrogen is our reference electrode because the standard potential of that hydrogen electrode is exactly 0.00 volt. If it is 0.00 volt, so now this standard means in standard condition, hydrogen electrode is our primary reference electrode. So now primary reference electrode, that is an example. That is a standard hydrogen electrode. बघा, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आपण स्टडी करून राहिलो, पण प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं जे काही एक्झाम्पल आहे आपलं, तर ते कुठलं असणार आहे, ते असणार आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. So now that is our standard hydrogen electrode. So now standard hydrogen electrode means all the condition, okay, all the quantity means pressure असेल, it may be concentration, it may be temperature, so all is in a standard condition. So now we also know that standard condition means 1 molar concentration, 1 atm pressure, and again 298 Kelvin temperature. So now concentration is 1 molar, pressure is a 1 atm, and that is a temperature is 298 Kelvin. So now standard hydrogen electrode. So that is a standard hydrogen electrode, that is our primary reference electrode. Okay, it is a primary reference electrode. So it is studied on the basis of 5 to 6 points. First, that is a construction. Second, that is a working. Third point, that is a reaction. Fourth point, cell notation. Fifth point, that is the application. Sixth point, that is the difficulties. To handle it. So now there are the major 6 points on the basis we studied the standard hydrogen electrode. So now first construction. Okay, first of all I will draw the diagram on a whiteboard. So now that is our standard hydrogen electrode. Okay, take one large beaker. Okay, in that there is a glass jacket is present. So now glass jacket is like that. That is a diagram for hydrogen cell. So now that is our galvanometer. That is Cu wire, that is a conductor. Okay, so now that is our glass jacket. That is our platinum plate, that is a platinum black. So now that is our mercury. That is a solution having a concentration that is 1 molar concentration solution. Okay, so now that is our standard hydrogen cell. There is hydrogen gas is added, that is S2 dry gas, nearly 1 atm pressure. So now that is our hydrogen. But also remember that all the reference electrode, it always behave like anode,
it is sometime it is behave like a anode or sometime it is behave like a cathode, depend upon the opposite electrode. What is the potential of opposite electrode? If we also know that if there is the standard potential, if the standard potential of hydrogen is exactly 0.00 volt, आणि जर याच्या जागी आपण एखाद्या दुसऱ्या याच्या अगेन्स्ट एखादा दुसरा इलेक्ट्रोड जर घेतला, एक ध्यानात ठेवायचं, हे जे काही रेफरन्स इलेक्ट्रोड आहेत हे ॲनोड म्हणून पण बिहेव करू शकतात आणि कॅथोड म्हणून पण बिहेव करू शकतात. मग हे ॲनोड तऱ्हेने बिहेव करतील, म्हणजे ऑक्सिडेशन पण शो करतील, आणि कॅथोड म्हटल्यानंतर हे रिडक्शन पण शो करतील. मग जर हे दोन्ही तऱ्हेनं बिहेवियर करून राहिले तर तिथं एक पॉइंट मेजर असा आहे का डिपेंड करतं याच्या अपोजिट वाला इलेक्ट्रोड कुठला आहे. जर त्याचे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू बघा, ऑलवेज रिमेंबर दॅट स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड and standard potential of anode, the potential of cathode always higher and standard potential of anode always lower. मग आता स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं जर पोटेन्शियल 0.00 व्होल्ट आहे, जर तुम्ही एखादा रेफरन्स इलेक्ट्रोड किंवा एखादा दुसरा इलेक्ट्रोड घेतला का ज्याचं पोटेन्शियल 0.00 पेक्षा जास्त आहे, तर तो कसा असणार आहे, कॅथोड. म्हणजे त्यावेळेस हा काय बिहेव करेल, ॲनोड. जसं एक्झाम्पल घ्या, हा तर झाला आपला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. याच्यासाठी हे डायग्राम काढली आहे मी फक्त. सो नाव दॅट इज अवर काय आहे तिथं, दॅट इज अवर बिकर. इन अ बिकर कंटेनिंग अ 1 मोलर कन्सन्ट्रेटेड सोल्युशन. कन्सन्ट्रेशन कसं लिहायचं, सो हे जे काही सर्व पॉईंट असतील ते लिहून दाखवतोय मी तुम्हाला. फर्स्ट दॅट इज द construction. So now first there is glass jacket as well as second point there is the another point, platinum plate is immersed in 1 molar concentrated H positive aqueous solution. Okay, so now third point, one opening, one tube किंवा tube is attached to glass jacket. One tube is attached to the glass jacket which passes S2 gas, dry S2 gas. Okay, so now also there is again another point, there is one galvanometer attached to that. 4th point, galvanometer attached to CU wire. कॉपरच्या वायरला तिथं काय असणार आहे, गॅल्व्हॅनोमीटर अटॅच असणार आहे. ओके, सो नाव लास्ट वाला पॉइंट तिथे लिहू शकता. 5th that is Hg also present between mercury, also present between platinum plate and Cu wire. Cu wire आणि प्लॅटिनम प्लेटच्या मध्ये काय आहे, तिथं मर्क्युरी आहे. देर इज अ प्रेझेन्स ऑफ देर इज अ mercury is present. हा जो काही आहे हा इथं mercury present आहे. So now this platinum plate which is directly attached to the copper wire but through a mercury, and this platinum plate which are present inside the glass jacket. या inside glass jacket ला काय आहे, तिथं platinum plate present आहे. Okay, so now that is the construction. There is a glass jacket. Okay, glass jacket म्हणजे हा एक जो काही पूर्णपणे जे काही ॲपरेटस दिसून राहिलं तुम्हाला ग्लास सारखं. ओके, हे पूर्णपणे काचाचं मेटअप झालेलं आहे आणि याच्यामधून काय आहे, कॉपरची वायर आहे आणि पूर्ण हे काय एअर टाईट आहे इथं, बट बाकीच्या सराउंडिंगला नाहीये. ओके, सो नो प्लॅटिनम प्लेट इज इमर्स इन 1 मोलर H पॉझिटिव्ह ॲक्वा सोल्युशन. हे जे काही प्लॅटिनम प्लेट आहे हे कुठे इमर्स आहे 1 मोलर कन्सन्ट्रेशन असलेलं H पॉझिटिव्हचं ॲक्वास सोल्युशन. अगेन one tube is attached to the glass jacket. There is one tube. Okay, so now through this tube we can pass the dry hydrogen gas having a 1 atm pressure inside the glass jacket.
आपण या सोल्युशन मध्ये काय करू शकतो, हे ग्लास जॅकेट टाकू शकतो. नेक्स्ट, which pass the S2 gas. Galvanometer also attached. Galvanometer which is attached to the standard हायड्रोजन इलेक्ट्रोड. सो या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा शॉर्ट फॉर्म तुम्ही असंही लिहू शकतात, SHE शी. So now SHE. Okay, so now that is our standard hydrogen electrode, and this galvanometer which is attached to that copper wire for detecting the how many amount of current or how many amount of electricity or how many amount of potential or electricity which is present in that cell. Okay, so now next, EHG also present between the platinum wire and mercury. That is the construction. Okay, as well as there is one rod, one that is a salt bridge. Salt bridge also present. तिथं एक सॉल्ट ब्रिज पण असतो, आणि हा सॉल्ट ब्रिज काय असतो, तिथं खूप इम्पॉर्टंट काम करतो. आलं लक्षात. सो नाउ दॅट इज अवर सॉल्ट ब्रिज. ओके, सो नाउ दॅट इज अवर सॉल्ट ब्रिज. एक ध्यानात ठेवायचं, ही जी काही डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये हा जो काही सॉल्ट ब्रिज आहे, हा आपण कुठून टाकलाय, तर हा SHE पासून, SHE पासून इथं XYZ वाला जो काही इलेक्ट्रोड असेल तिथपर्यंत टाकलाय. ओके, सो नाउ दॅट इज अवर. So now that is our standard hydrogen electrode. Second thing, that is a working of standard hydrogen electrode is like that. Standard hydrogen electrode so working कसं होणार आहे. Okay, so today we will discuss about the how the SHE work. Okay, so now standard hydrogen electrode is work like that. Working, that is the another point of standard hydrogen electrode. So now it is show oxidation. It is show oxidation or reduction. खूप important point आहे हा, exam मध्ये येऊन गेलेला आहे. So it is show oxidation as well as reduction. Depend upon the another opposite electrode. Depend upon the opposite electrode. So now when it is show, again another point. Okay, so now it can produce the electricity or it can consume the electricity depend upon the opposite electrode. Third point, that is a reaction. So now reaction, आता reaction खूप important आहे. Okay, so now reaction is that it show the reaction when it is behave like an anode. So we also know that an ox means oxidation. Okay, so if it is behave like a anode, so it can show the reaction like that. So now that is our S2, which is a gaseous in nature, and after it get dissociate into twice H positive plus 2 electron, that is 1 atm pressure normally. And now that is our H positive. When S2 molecule which loses a 2 electron, so it can form a twice H positive. Now concentration get increases. Okay, so all these reaction which is proceed in that cell. Okay, and if it is a cathode, so now cathode, so now we also know that is reduction, red cat. आपल्याला माहिती आहे what is, so an ox and red cat. Reduction on cathode, oxidation on anode. So now anox, red cat. If it is behave like a reduction, so now that is a reversible reaction, twice H positive. After gaining its 2 electron, it get converted into the S2 gas, that is a 1 atm. So now that is the reaction. When it is behave like a cathode, so now this cell will show this type of reaction. If this cell is behave like a anode, so it can be show like this reaction. मग आता हे कसं काय, किंवा हा कधी कॅथोड सारखा बिहेव करेल, कधी एनोड सारखा बिहेव करेल, तर हे आपण कसं डिटेक्ट करू शकतो का हा कॅथोड आणि एनोड सारखा बिहेव करू शकतो. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, जर पोटेन्शियल ऑफ कॅथोड म्हणजे जर तुम्हाला एखादा हा जो काही XYZ इलेक्ट्रोड घेतला तुम्ही, जर याचं पोटेन्शियल जास्त असेल कोणापेक्षा, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड पेक्षा, तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड बिहेव करेल एनोड सारखा. आणि जर XYZ चं पोटेन्शियल कमी असेल SHE पेक्षा,
तर हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड बिहेव करेल कॅथोड सारखा. मग जर हा कॅथोड सारखा कॅथोड सारखा बिहेव करेल तर तो हा रिएक्शन शो करेल. सो नाउ दॅट इज ट्वाइस एच पॉझिटिव्ह, 2 इलेक्ट्रॉन फॉर्मेशन ऑफ H2 गॅस. आणि if it is behave like a anode, so it can show like that reaction. Okay, so now today we will discuss about that. Okay, so now याचं जे काही सेल नोटेशन असणार आहे दॅट इज द कन्स्ट्रक्शन वर्किंग. हे झालं कन्स्ट्रक्शन, हे झालं तुमचं वर्किंग, हे झालं रिएक्शन. फोर्थ नाउ दॅट इज अबाउट द सेल रिएक्शन. सो नाउ सेल नोटेशन, सेल नोटेशन तुम्ही म्हणू शकता याला. सो नाउ दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, सेल नोटेशन. सो व्हॉट इज इफ इट इज बिहेव लाईक अ कॅथोड. सो एनोड साठी देतोय तुम्हाला सेल नोटेशन. सो एनोड साठी सेल नोटेशन असणार आहे तुमचं एकदम सिंपल आहे. एनोड साठी सेल नोटेशन. सो नाउ that is anode, so oxidation, so it can show the oxidation. So now S2, that is the H positive aqueous 1 molar. so S2 1 H positive. बघा सेल नोटेशन कसं दिलंय मी. aqueous हे असेल 1 molar, इथं असेल सॉल्ट ब्रिज आणि इथं असेल तुमची कॅथोडची रिएक्शन. सो नाउ दॅट इज अ S2 गॅस 1 atm pressure. सेकंड थिंग, इफ इट इज बिहेव लाईक अ कॅथोड. कॅथोड साठी मी इथं देतोय तुम्हाला कॅथोड. कॅथोड साठी जर तो कॅथोड सारखा, हा जर कॅथोड सारखा बिहेव करेल त्याचं सेल नोटेशन कसं राहणार आहे, याच्या ऑपोजिट राहणार आहे. सो नाउ दॅट इज एनोडचं या बाजूला हा सॉल्ट ब्रिज. सो नाउ दॅट इज H पॉझिटिव्ह, दॅट इज H2 गॅस 1 atm प्रेशर. या तऱ्हेनं हे असणार आहे तुमचं सेल नोटेशन फॉर कॅथोड, हे असणार आहे सेल नोटेशन फॉर एनोड. सो नाउ एक एक्झाम्पल घेणार आहे आपण का जेणेकरून आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो की हा एनोड सारखा बिहेव करतो का कॅथोड सारखा बिहेव करतो. सो आपण ते सर्व स्टडी करणार आहे आज. सो नाउ नेक्स्ट पॉइंट दॅट इज कुठला असणार आहे. सो नाउ दॅट इज अवर नेक्स्ट पॉइंट इज सेल नोटेशन. ओके, काय असणार आहे बघा. सो नाउ बघा आता 2 सेल काढणार आहे मी इथं. that is ZnSO4, that is our zinc. okay, both are connected by the salt bridge. हा असणार आहे तुमचा एक सेल, हा तुमचा तिथं आहे सॉल्ट ब्रिज. बघा हा आहे तुमचा सॉल्ट ब्रिज दॅट इज, आणि हा एक तुमचा असणार आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ओके, ती डायग्राम इथं काढायची आहे आपल्याला. सो सिम्पलमध्ये फास्टमध्ये डायग्राम काढणार आहे मी. हा एक, हे प्लॅटिनम वायर, हे मर्क्युरी. ओके, सो नाव हे दोन्ही इलेक्ट्रोड आपण त्याला अटॅच केले. आणि हा काय असणार आहे तुमचं एक ग्लास जॅकेट. इथे एक ग्लास जॅकेटला ट्यूब देऊन देतो. सो नाव दॅट इज अवर एसएची आणि दॅट इज अवर इलेक्ट्रोड. सो नाव we also know that the Zn having standard electrode potential is minus 0.763 volt. And we also know that the standard electrode potential of S2 gas standard hydrogen electrode is 0.00 volt. So we also know that the standard electrode potential of zinc, which is a less as compared to the hydrogen. So now it is behave like a cathode. So it is behave like a anode. So now first an ox red cat. So now या सेल साठी रिएक्शन कशा होणार आहे. सो नाउ फर्स्ट, सो नाउ इलेक्ट्रॉन विच इज पासेस फ्रॉम एनोड टू कॅथोड. सो नाउ दॅट इज अवर गॅल्व्हॅनोमीटर. ओके, सो नाउ इलेक्ट्रॉन विच इज पासेस कॅथोड टू एनोड. हे इलेक्ट्रॉन कसे येतील, एनोड पासून कुठे येतील, हे कॅथोड कडे येतील. कारण एनोड काय करतो आपल्याला शो, ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हे सर्व इलेक्ट्रॉन काय होतील, डॅनियल सेल सारखे Zn काय करेल, लूज करेल. आणि त्या तऱ्हेने हे इलेक्ट्रॉन कुठे येतील, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कडे येतील. पण हे जेव्हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कडे इलेक्ट्रॉन्स येतील, जेव्हा हे जे काही इलेक्ट्रॉन स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कडे येतील त्यावेळेस कुठली रिएक्शन होते. सो नाउ बघा, एन ox Zn get converted into Zn dipositive plus 2 electron, that is aqueous, that is our solid. Okay, so now red cat साठी कुठली रिएक्शन, आता हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कुठली रिएक्शन दाखवेल आपल्याला माहित आहे. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कुठली रिएक्शन दाखवणार आहे आता. सो नाउ दॅट इज अ ट्वाइस H पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन फॉर्मेशन ऑफ H2 गॅस. सो नाउ after that this two electron cancel, what we get, Zn solid plus twice H positive we get, that is aqueous 1 molar concentration having
nearly again, that is the Zn dipositive aqueous plus S2 gas. So we clearly observe that some bubbles which is emitted here. इथं काहीतरी बबल्स फॉर्म होतील. कुठे? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड मध्ये. का बरं फॉर्म होतील? कारण आपल्याला माहिती आहे, बाबू लक्ष द्या इकडे. सो आपल्याला माहिती आहे काय होणार आहे इथं काय होणार आहे. हे जे काही खूप सारे H पॉझिटिव्ह ॲटम्स आहेत, H पॉझिटिव्ह आयन्स आहेत, इथं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हे जे काही आपलं एक बीकर आहे तर इथं हे एक प्लॅटिनम प्लेट आहे आणि याच्या सराउंडिंगला काय आहेत, खूप सारे H पॉझिटिव्ह आयन्स आहेत, H पॉझिटिव्ह आयन्स आहेत, H पॉझिटिव्ह आयन्स आहेत, H पॉझिटिव्ह आयन्स आहेत. हे सर्व H पॉझिटिव्ह आयन कुठे येतील? या प्लॅटिनम प्लेटला येतील. प्लॅटिनम प्लेट इज अ इनर्ट. सो नाउ प्लॅटिनम प्लेट इज अ इनर्ट. आणि ही जी काही प्लॅटिनम प्लेटला जर सर्व H पॉझिटिव्ह आयन्स आले तर काय होतील ते, हे इलेक्ट्रॉन जे काही आलेले आहेत आपल्या Zn कडून आलेत ना, हे सर्व इलेक्ट्रॉन कुठून आलेत? हे आलेत आपल्याला या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वरती. सो नाउ हे जे काही सर्व इलेक्ट्रॉन आलेत, हे इलेक्ट्रॉन काय करतील? हे इलेक्ट्रॉन प्लॅटिनम प्लेट वरती येतील आणि हे H पॉझिटिव्ह प्लॅटिनम प्लेट कडे जातील. त्यामुळे तिथं काय होईल? तिथं होईल रिडक्शन. जसे हे दोन इलेक्ट्रॉन या प्लॅटिनम प्लेट वरती आलेत तसे हे दोन H पॉझिटिव्ह, हा एक पॉझिटिव्ह, हे दुसरा H पॉझिटिव्ह, हे काय करतील? दोन्ही इलेक्ट्रॉन गेन करतील आणि कशामध्ये कन्वर्ट होतील? H2 गॅस मध्ये. आणि म्हणून इथं बबल्स तुम्हाला ऑब्झर्व होते. आलंय का लक्षात? इथं काय होणार आहेत? बबल्स तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेत. सो नाउ मी अगोदरच सांगितलंय की इथं काहीतरी बबल्स फॉर्म होतील आणि ते बबल्स कशाचे असतील? हायड्रोजन गॅसचे. ते काय होतील? इमिट होतील. म्हणजे जेव्हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या अगेन्स्ट ZnSO4 होतं की ज्याचं पोटेन्शियल कमी होतं, तेव्हा त्याने काय बिहेव केलं? कॅथोड. आपल्याला माहित आहे याचं पोटेन्शियल इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये सर्वांचं पोटेन्शियल दिलेलं आहे. आणि जेव्हा या झिंकचं पोटेन्शियल किती होतं? -0.763 वोल्ट, while the potential of SHE standard hydrogen electrode is that is 0.00 व्होल्ट. हे क्लिअर आहे. बट नाव आणखी एक रिएक्शन पाहणार आहे, आणखी एक एक्झाम्पल घेणार आहे आपण. आता याचं जर पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं झाल्यास, कोणाचं? पोटेन्शियल ऑफ अ सेल. पोटेन्शियल ऑफ अ सेल. या सेलचं पोटेन्शियल कसं निघणार आहे? पोटेन्शियल ऑफ कॅथोड. कॅथोड कोण आहे आपला? कॅथोड कोण आहे? हायड्रोजन. मायनस पोटेन्शियल ऑफ एनोड. मग आपल्याला हे सुद्धा माहिती आहे कॅथोड म्हणजे काय आपला? हायड्रोजन. सो नाउ पोटेन्शियल ऑफ S2 minus standard potential of Zn. So now that is 0.00 minus into bracket 0.763 व्होल्ट. आपल्याला माहित आहे झिंकचं स्टँडर्ड पोटेन्शियल किती आहे? -0.763 व्होल्ट आणि हायड्रोजनचं किती आहे? 0.00 व्होल्ट. सो नाउ हे जर कम्पेअर केलं तर पोटेन्शियल ऑफ सेल इक्वल्स टू किती येतं? पोटेन्शियल ऑफ अ सेल इक्वल्स टू किती येतं? सो नाउ दॅट इज 0.763 व्होल्ट. या सेलचं पोटेन्शियल असेल 0.763 व्होल्ट. क्लिअर आहे? सो या तऱ्हेने तुम्ही याला कॅल्क्युलेट करू शकता. सेकंड, आपण दुसऱ्या वेळेस कसं कॅल्क्युलेट करायचं? आणखी एक एक्झाम्पल घेणार आहे आपण. सो नाउ हाच एक इलेक्ट्रोड घेणार आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आणि आता आपण दुसरा एक आणखी इलेक्ट्रोड घेणार आहे. आता आपण झिंक न घेता आपण घेऊ एक आणखी इलेक्ट्रोड जो असणार आहे आपला कॉपर. ओके. आता हा जो काही कॉपर असणार आहे, कुठला इलेक्ट्रोड घेऊ शकता? जसं फ्लोरीन असेल तर दॅट इज +2.47. ओके. जसं जर लिथियम सोडियम असेल तर -3.04. या तऱ्हेने त्याचं पोटेन्शियल डिफरंट असतं. सो नाउ आता एक आणखी सेल घेऊ आपण. हा असेल तुमचा कॉपर. हा असेल तुमचा एक कॉपर. कॉपरचा इलेक्ट्रोड. याच्यामध्ये काय 1 मोलर काय आहे? CuSO4 1 मोलर. आणि हे Cu ची वायर. इथं आहे तुमचा एक स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ओके. सो नाउ इथं आहे तुम्हाला हे एक काय तिथं, हा तुमचा झाला एक सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज शिवाय सेल पूर्ण होणार नाही. सॉल्ट ब्रिज. ओके. इथं आहे हा एक ग्लास जॅकेट. इथं आता ट्यूब हे S2 ची या बाजूने आपण शो करू. ओके. सो नाउ हे एक वायर. इथं हे एक प्लॅटिनम प्लेट. इथं मर्क्युरी. ओके. पूर्णपणे ती जी काही डायग्राम आहे आपली, हे एवढी इथपासून तेवढी ते पूर्णच्या पूर्ण कॉपी पेस्ट करायची. ओके. काय होणार आहे तिथं? हे जे काही आपला सोल्युशन आहे
तर याच्यामध्ये काय आहे H पॉझिटिव्ह काय आहे 1 मोलर H पॉझिटिव्ह 1 मोलर सोल्युशन आहे. ओके सो नाव दॅट इज अवर प्लॅटिनम वायर, दॅट इज अवर गॅल्व्हॅनोमीटर. आता बघा काय होऊन राहिलं, तर इथं तुम्ही काय केली H2 ची गॅस पॅस करून राहिले. सो नाव दॅट इज प्लॅटिनम, दॅट इज 1 मोलर कन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स. ओके सो नाव दॅट इज अवर Cu वायर, दॅट इज अवर मर्क्युरी. या तऱ्हेने सर्व गोष्टी आहेत, सर्व गोष्टी आहेत. सो नाव आता आपल्याला माहिती आहे, सो नाव कॉपर हॅव्हिंग, कॉपरचं जे काही स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असणार आहे कॉपरचं ते असतं 0.153 प्लस 0.153 and standard potential of S2 equals to 0.00 volt. And if we observe that the standard electrode potential of copper which is a higher, so those having standard potential is a higher, those electrode having a potential is maximum or higher which is behave like a cathode while other is behave like a anode. ज्याचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जास्त असणार आहे तो काय असतो तुमचा कॅथोड असतो, तर ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल कमी असतं तो काय असतो ॲनोड असतो. सो हा ॲनोड 0.0 इथं पॉझिटिव्ह मध्ये व्हॅल्यू आहे. ओके सो नाव 0.153 व्होल्ट. सो नाव दॅट इज युअर व्हॉट हॅपन. सो नाव इट इज बिहेव लाईक अ ॲनोड, आणि आपल्याला माहिती आहे जर ॲनोड सारखं याने बिहेव केलं सो इट कॅन शो ऑक्सिडेशन. सो ऑक्सिडेशनसाठी कुठली रिएक्शन असेल ॲनोड. सो स्टँडर्ड SHE इज अ एनोड, सो इट कॅन शो ऑक्सिडेशन. कुठली रिएक्शन दाखवणार आहे. सो नाव H2 गॅसियस 1 atm प्रेशर गेट कन्वर्टेड इनटू ट्वाइस H पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन. क्लिअर आहे. हा जो काही H2 गॅसचे जे काही ड्राय H2 गॅस हे पास करणं सोपी नाहीये. एक्झॅक्ट 1 atm प्रेशर असायला पाहिजे तिथं, ते पण ठेवणं सोपी नाहीये. मग हे जे काही ड्राय H2 गॅस विच इज पासेस थ्रू दिस ट्यूब इट कॅन बी कम, हे जे काही येते सो नाव ही जी काही H2 गॅस आहे ही H2 गॅस कुठे येते या सोल्युशनमध्ये येते. आलं लक्षात. सो नाव ही H2 गॅस या सोल्युशनमध्ये आल्यानंतर तिथं होतं काय, मी इथं झूम करून दाखवतोय तुम्हाला. ही जी काही H2 ची गॅस तुम्ही पास करून राहिले कुठे या ग्लास जॅकेट थ्रू पास केली आहे ना तुम्ही या प्लॅटिनम प्लेटवरती, इथं आहे ना ती ट्यूब. सो इथून काय करून राहिले तुम्ही H2 ची गॅस काय करून राहिले पास करून राहिले. सो हे H2 चे मॉलिक्यूल जेव्हा इथं येतील, हे H2 चे मॉलिक्यूल हे जेव्हा या प्लॅटिनम प्लेटला कोलाइड होतील तेव्हा ते 2 इलेक्ट्रॉन काय करतील लूज करतील, आणि हा एक हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देईल, दुसरा हायड्रोजन दुसरा इलेक्ट्रॉन देईल. हे दिसले का 2 हायड्रोजन, हे दोन्ही हायड्रोजन काय करतील 2 इलेक्ट्रॉन देतील, आणि 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर हे कन्वर्ट होतील कशामध्ये H पॉझिटिव्ह आणि H पॉझिटिव्ह मध्ये. कारण एका हायड्रोजनने त्याचा 1 इलेक्ट्रॉन दिला प्लॅटिनम प्लेटला, तसं दुसऱ्या हायड्रोजनने दुसऱ्याला त्याच वेळेस काय केलं प्लॅटिनम प्लेटला इलेक्ट्रॉन दिला. तर हे इलेक्ट्रॉन प्लॅटिनम प्लेटवरून कुठे मायग्रेट होतील, हे होतील कॉपरकडे, आणि जेव्हा ते कॉपरकडे मायग्रेट होतील तर हे कुठे जातील कॉपर या प्लॅटिनम प्लेटवरून आले का इथं हे हायड्रोजनचे मॉलिक्युल्स आलेत ना हे 2. सो नाव दॅट इज हायड्रोजन. हे काय करतील इलेक्ट्रॉन्स देतील आणि हे मायग्रेट होतील इलेक्ट्रॉन टुवर्ड्स द कॉपर. सो नाव दॅट इज अवर कॅथोड and that is our anode. That is one is anode, another is cathode. Cathode is positive while anode is negative. आता हा anode झाला तर हा negative का बरं झाला, because this 2 hydrogen atom loses its 2 electron. If it is loses the 2 electron, this process is known as de-electronation. This process is known as de-electronation. If it loses its 2 electron, so now these electrode carry a partially negative charge. So it can carry a partially negative charge. So anode is a negative while cathode is a positive. So now these electron get migrated from standard hydrogen electrode. हे इलेक्ट्रॉन मायग्रेट होतात कुठून स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड पासून कुठे येतील ते कॉपरकडे येतील, आणि कॉपरकडे आल्यानंतर रिडक्शनची प्रोसेस इथं पाहायला मिळेल. सो नाव तुम्हाला नेट सेल रिएक्शन जी आहे ती कशी पाहायला मिळणार आहे बघा. सो नाव तुम्हाला इलेक्ट्रॉन आणि त्याची रिएक्शन कशी पाहायला मिळणार आहे. सो नाव अँड ऑक्स आणि तो कोण आहे आपला स्टँडर्ड हायड्रोजन. सो नाव दॅट इज H2 गॅस 1 atm प्रेशर इट लुजेस इट्स 2 इलेक्ट्रॉन फॉर्मेशन ऑफ ट्वाइस H पॉझिटिव्ह इंटू 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे जी काही हायड्रोजनची गॅस आहे ही कशामध्ये कन्वर्ट होईल H पॉझिटिव्ह, आणि H पॉझिटिव्ह कुठल्या स्टेटमध्ये असतो ॲक्वॉस. क्लिअर आहे.
आणि रेड कॅट कुठली रिएक्शन असणार आहे? कॅथोडवर. मग कॅथोड कोण आहे आपला? कॉपर. सो कॉपर काय करणार आहे? Cu डाय पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन आफ्टर फॉर्मेशन ऑफ Cu सॉलिड that is aqueous, that is after losing this 2 electron. This 2 electron get cancel, formation of S2 gas which having a 1 molar concentration plus Cu that is di positive which is aqueous, formation of Cu solid plus H positive, twice H positive, that is a aqueous. So now that is our redox reaction. Now that is our redox reaction. After कॅन्सलिंग दिस 2 इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन कॅन्सल झाल्यानंतर ही तुम्हाला काय होईल? तिथं रेडॉक्स रिएक्शन पाहायला मिळणार आहे. काय होतं? हा जो काही ॲनोडने याने ॲनोड म्हणून बिहेव केलं ना, तर याने काय केलं? 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. हेच 2 इलेक्ट्रॉन कुठून आले? हे आले हे आले कॉपरकडे, आले एकदम फास्टमध्ये आले. आणि काय झालं की हे जे काही Cu डाय पॉझिटिव्ह आयन आहेत, हे Cu डाय पॉझिटिव्ह आयन कुठून आले इथं? अरे बाबांनो, CeSO4 सोल्युशन घेतलं होतं ना आपण. मग CeSO4 म्हणजे काय? Cu डाय पॉझिटिव्ह प्लस SO4 डाय निगेटिव्ह. मग आता Cu डाय पॉझिटिव्ह आयन जे असतील हे इथं होतील, ते काय शो करतील? रिडक्शन. पाहिलं आपण डॅनियल सेलमध्ये. So now after gaining the 2 electron, this Cu aqueous get converted into the Cu solid. So now it is converted into the Cu solid. So now that is our reaction. So it is be like a anode, it is be like a cathode. So now application. What is the major application? So now application of standard hydrogen electrode. नेक्स्ट पॉईंट, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. हे सर्व पॉईंट नोटबुकमध्ये असायला पाहिजेत आणि प्रत्येकाने मला हे सर्व जेवढं काही व्हाईट बोर्डवरती लिहून दिलेलं आहे मी, हे सर्वच्या सर्व मला सेंड करायचं आहे. सो नाव ॲप्लिकेशन म्हणजे युजेस. सिम्पलमध्ये फर्स्ट, इट इज यूज टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल. It is used to calculate standard potential ही काढत नाही आता, potential of other electrode. It is used to calculate the potential of other electrode. Second point, it is a lightweight. It is behave like anode as well as cathode. It is behave like a anode as well as cathode. So now first application for standard hydrogen electrode. साठी पहिला ऍप्लिकेशन काय? सिंपल वालं काय म्हणणार आहे? इट इज यूज टू कॅल्क्युलेट द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल. जसं आपण पाहिलं का पोटेन्शियल ऑफ अ सेल as well as potential of Zn इलेक्ट्रोड कॅल्क्युलेट केलंय ना आपण आता 10 मिनिटं अगोदर. सो त्या थ्रू तुम्ही काय करू शकता? स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड, कुठल्याही इलेक्ट्रोडचं काढू शकता. का बरं? कारण आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ S2 इक्वल्स टू 0.00 व्होल्ट. हे एक्झॅक्ट असतं, म्हणून हा प्रायमरी इलेक्ट्रोड आहे. सेकंड, इट इज अ लाईट वेट. याचं काहीच जास्त वजन नसतं. असं नाही की याचं 2 क्विंटल 3 क्विंटल वजन आहे, जास्त काही वजन असतं त्याचं. 2-4 किलो असेल तर असेल, फार मोठ्या मुश्किल नाही. सो नाव it is a behave like a anode and cathode, depend upon the opposite electrode. Opposite electrode कुठला आहे त्याच्यानुसार तुम्ही याला anode म्हणून पण घेऊ शकता आणि cathode म्हणून सुद्धा घेऊ शकता. That is our application. But the demerits or difficulty to use, next point, last वाला कुठला आहे आपला? difficulty to use, difficulties to handle. So now that is our 6th point. difficulties टू हँडल याचे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हँडल करण्यासाठी कुठकुठल्या डिफिकल्टीज असतील. सो फर्स्ट मेजर डिफिकल्टी आहे, इट इज अ कॉस्टली. याची प्राइस जरा जास्त आहे. याची प्राइस का बरं जास्त आहे? बिकॉज S2 प्युअर ड्राय S2 म्हणा, प्युअर अँड ड्राय S2 gas is not available easily. ही easily available होत नाही. थर्ड पॉइंट, cannot maintain
cannot maintain 1 molar concentration of that H पॉझिटिव्ह सोल्युशन. हे जे काही H पॉझिटिव्ह सोल्युशन आहे, हे वालं हे दिसलंय का, हे लिक्विड. सो या H पॉझिटिव्ह सोल्युशनचं तुम्ही 1 मोलर कन्सन्ट्रेशन हे कंटिन्युअसली मेंटेन करू शकत नाही. का बरं मेंटेन करू शकत नाही? कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा हा ॲनोड म्हणून बिहेव करतो किंवा कॅथोड म्हणून बिहेव करतो, तर इथं काय होतं, काही बबलच्या फॉर्ममध्ये H2 ची गॅस इमिट होते. तर ती H2 ची गॅस इमिट होताना काही वॉटर मॉलिक्यूल सुद्धा काय होतात, इव्हॅपोरेट होतात. अँड आफ्टर द इव्हॅपोरेटिंग दिस वॉटर मॉलिक्यूल द कन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन इट गेट चेंज. सो इट कॅन नॉट बी कॉन्स्टंट that is throughout the reaction. So now we cannot maintain 1 molar concentration of that H positive ion solution. Third point, fourth point. Okay, so it is we cannot handle very easily because all the apparatus of the standard hydrogen electrode are made up from a glass. Okay, so now apparatus are made up from in SHE standard hydrogen electrode मध्ये all the apparatus are normally made up from a glass. जसं हे ग्लास जॅकेट, बिकर, हे जे काही सर्व apparatus असतील हे ग्लास पासून बनलेले असतील. जर तुम्ही याला इझिली हँडल करायला जाणार आहे तर मे बी ते ब्रेक सुद्धा होऊ शकतात. ओके, सो we cannot maintain the exact 1 atm pressure outside that is H2 gas. Cannot maintain 1 atm pressure. We cannot maintain the 1 atm pressure outside of dry H2 gas. So now that is the point. हे झालं आपलं काय, हे आपले डिफिकल्टीज आहे. इट इज कॉस्टली, कारण H2 ची जी काही गॅस अवेलेबल असते ही वाली ड्राय H2 गॅस ही कमी पैशात मिळत नाही, खूप जास्त पैसा खर्च करावा लागतो त्याला. सो नाव इट इज अ कॉस्टली. प्युअर अँड ड्राय H2 गॅस इज नॉट अवेलेबल इझिली, हे तुम्हाला इझिली अवेलेबल पण होत नाही. थर्ड पॉईंट, वी कॅन नॉट मेंटेन द 1 मोलर कन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. या सोल्युशनचं कन्सन्ट्रेशन सुद्धा आपण 1 मोलर घेऊ शकत नाही. ॲपरेटस आर ऑल मेड अप फ्रॉम अ ग्लासपासून, काचापासून बनलेले ॲपरेटस असतात. सो त्यामुळे आपण ते हे करू शकत नाही. अँड कॅन नॉट मेंटेन द 1 atm प्रेशर आउटसाइड दिस. इथं तुम्ही 1 atm प्रेशर सुद्धा तुम्ही एक्झॅक्टली करू शकत नाही. सो नाव दॅट इज अवर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. सिम्पलमध्ये काय म्हटलं जातं त्याला, शी. सो नाव दॅट इज वुमन्स डे आहे त्यामुळे तिला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड येतो, त्याचा लॉंग फॉर्म. ओके, सो नाव याच्यामध्ये काय काय पाहिलं आज आपण पाहिलं रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स इलेक्ट्रोडचे 2 टाईप पाहिले, प्रायमरी आणि सेकंडरी. सेकंड कन्स्ट्रक्शन, वर्किंग, रिएक्शन, सेल नोटेशन पण पाहिलं, ॲप्लिकेशन अँड डिफिकल्टीज. आलं लक्षात. सो हे सर्व पॉईंट पाहिलेत आपण. कन्स्ट्रक्शन म्हणजे हे पॉईंट वर्किंग लिहून दिलं होतं. रिॲक्शन पाहिले आपण, ॲनोड म्हणून कशा रिॲक्शन शो करतो, कॅथोड म्हणून कसं रिॲक्शन शो करतो. हा सेल नोटेशन पाहिलं आपण, याचं सेल नोटेशन ओव्हरऑल सेल नोटेशन तुम्ही एक लिहू शकता याच्यासाठी, ओव्हरऑल सेल नोटेशन. सो नाव दॅट इज अवर H2 कन्वर्टेड इनटू H पॉझिटिव्ह ॲक्वॉस 1 मोलर. आणि इथं प्लॅटिनम प्लेट शो करायची आहे तुम्हाला, कारण ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी एकच मुख्य जबाबदार व्यक्ती आहे, ती असणार आहे प्लॅटिनम ब्लॅक. प्लॅटिनम ब्लॅक म्हणजे काय, सिंपल. प्लॅटिनम ब्लॅक म्हणजे एक अशी प्लॅटिनमची खबूडबू एक सिंपलवाली प्लेट, का ज्याच्यामध्ये काय होणार आहे का सरफेस एरिया जास्त असेल. आणि मोर द सरफेस एरिया मोर इज द इलेक्ट्रोनेशन ऑर डी इलेक्ट्रोनेशन. इथं इलेक्ट्रोनेशन आणि डी इलेक्ट्रोनेशन कसं असणार आहे, जास्त होणार आहे. तेवढीच आपली रिॲक्शनची स्पीड काय होणार आहे, जास्त असणार आहे. रेट ऑफ रिॲक्शन इज मोर. आलं लक्षात. सो या तऱ्हेनं आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, रिॲक्शन, सेल नोटेशन, ॲप्लिकेशन पण पाहिले, कुठे कुठे यूज करू शकता, आणि डिफिकल्टीज आहेत सर्व. सो हे सर्व मला काय करायचं आहे, तुम्हाला सेंड करायचं आहे. थँक्यू.